नमस्कार मित्रांनो, सेकंड एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या एपिसोडचं मेन मोठं आहे कॅन्डल आणि नेमकं कॅन्डलचा बिहेवियर काय असतोय. मार्केटमध्ये कॅन्डलला नावं दिली जातात कारण लोकांना ते कॅन्डलची कन्सेप्ट समजत नाही. जी माझ्या स्टुडंटला इन डिटेलमध्ये मी कॅन्डलची कन्सेप्ट समजून सांगतो, ती कन्सेप्ट तुम्हाला मी आज इथं समजून सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, कॅन्डल काय करत असते, बायर आणि सेलरचं जे प्रेशर असतं ते आपल्याला सांगत असते. बायरच्या प्रेशरमुळे कॅन्डलचा लो बनतो आणि सेलरच्या प्रेशरमुळे कॅन्डलचा हाय बनतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण काय करणार आहे, इन डिटेल आपण इथं मार्केटमध्ये आता शिकणार आहोत. आता बघा, ग्रीन कॅन्डल बायरची ऍक्टिव्हिटी सांगते, रेड कॅन्डल सेलरची ऍक्टिव्हिटी सांगते. त्यानंतर आता टाइप्स ऑफ कॅन्डल्स ज्या मार्केटमध्ये नेहमी वर्क असतात, नेहमी वर्क करतात, दिसतात आणि आपल्याला प्रश्न नाही पडला पाहिजे की बाबा नेमकी ही कॅन्डल कोणती. सिंगल कॅन्डल आहे, त्या सिंगल कॅन्डल आधी शिकवतो, नंतर कॅन्डलचे पुढचे प्रकार ते देखील शिकवतो. तर पहिला बघून घेऊया आपण मारुबुजू. मारुबुजू स्ट्रॉंग कॅन्डल, कंप्लीट कॅन्डल, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, न्यूट्रल कॅन्डल म्हणजे डोजी. ह्या 5 प्रकार आपण आता सुरुवातीला बघणार आहे आणि त्यानंतर डोजीचे प्रकार बघणार आहे. तर समजून घेऊया नेमकं कॅन्डल्स नेमक्या फॉर्मेशनच कशा होतात. आता बघा, ज्यावेळी आता ही ग्रीन कॅन्डल आहे, जिथं ओपन होते त्याच्यावरती जर क्लोजिंग झाली तर ती काय बनणार आहे, ग्रीन कॅन्डल बनणार आहे. ओपनिंग अबाव क्लोजिंग असेल तर ग्रीन कॅन्डल बनणार आहे आणि ओपनिंगच्या बिलो क्लोजिंग असेल तर काय बनणार आहे, रेड कॅन्डल बनणार आहे. आता मी रेड कॅन्डलच शक्यतो धरले जेणेकरून तुम्हाला कॅन्डलचं फॉर्मेशन शिकवण्याच्या आधी आपल्याला नेमक्या कॅन्डल्सचं काम काय हे समजून घेऊया. फॉर्मेशन थोडक्यात सांगायचं झालं तर ओपनिंगच्या अबो क्लोजिंग असेल तर ग्रीन कॅन्डल आणि ओपनिंगच्या बिलो क्लोजिंग असेल तर रेड कॅन्डल, हे लक्षात ठेवा. आणि रेड कॅन्डल कुणाची आहे, सेलरची. ग्रीन कॅन्डल कुणाची आहे, बायरची. आता ही मारुबुजू कॅन्डल म्हटली गेलं आहे. या मारुबुजूलाच आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग कॅन्डल. आता या स्ट्रॉंग कॅन्डल का स्ट्रॉंग म्हणले, कारण का ह्याच्यावर कुणाचं प्रेशर नाही, ना बायरचं प्रेशर आहे ना सेलरचं प्रेशर आहे. आता नेक्स्ट कॅन्डल बघा, कंप्लीट कॅन्डल. कंप्लीट कॅन्डल म्हणजे काय, आता इथं बायरचं पण प्रेशर दिसणार आहे आणि सेलरचं पण प्रेशर दिसणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये कम्प्लिशन यायला लागले म्हणून आपण म्हणतो याला कंप्लीट कॅन्डल. आता मित्रांनो बघा, सेलरचं प्रेशरमुळे इथं हाय बनलाय आणि बायरच्या प्रेशरमुळे इथं काय बनलाय, लो बनलाय. नेहमी कम्पेअर करताना मी ज्या ज्या कॅन्डल दाखवणार आहे त्याला मारुबुजूलाच कम्पेअर करा, बाकीच्या कॅन्डल समजून घ्या. ही कंप्लीट कॅन्डल का म्हणतोय, कारण का बायरची पण ऍक्टिव्हिटी आहे आणि सेलरची पण ऍक्टिव्हिटी आहे. आता मारुबुजूला कम्पेअर करताना नेक्स्ट कॅन्डल बघूया आपण, हॅमर. मारुबुजूला जर ज्यावेळी बाहेरकडनं प्रॉपर प्रेशर येतं त्यावेळी त्याचा हॅमर बनतो. इथं बघा, हॅमर हातोडीसारखं झालंय म्हणून हॅमर म्हणतात. आता सेम नेक्स्ट कॅन्डल मारुबुजू, त्याला सेलरचं प्रेशर आलं त्यामुळे इथं कुठली बनली, इन्व्हर्टेड हॅमर बनलं. हॅमर फक्त उलटा झाला. आता कलर मॅटर नाही मित्रांनो, कन्सेप्ट समजून घ्या. बायरची कन्सेप्ट समजून घ्या, सेलरची कन्सेप्ट समजून घ्या. ज्यावेळी सेलिंग प्रेशर येतं त्यावेळी हाय बनतो, ज्यावेळी बाईंग प्रेशर येतं त्यावेळी लो बनतो. आता इथं बघा, मारुबुजूला कुणाचंच प्रेशर नाही, कंप्लीट कॅन्डलवर नुकतंच प्रेशर यायला लागलंय. आणि नेक्स्ट कॅन्डल आहे हॅमर. हॅमर मारुबुजूच असणार आहे सुरुवातीला, नंतर त्याच्यावर जे प्रेशर आले 50%च्या वरती गेलंय त्यामुळे आता हॅमर बनलाय. सेम इन्व्हर्टेड हॅमर, वरून प्रेशर आले 50%च्या खाली, त्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर इथं बनलेला आहे. आता इथं बघा, न्यूट्रल कॅन्डल, वरून पण तितकंच प्रेशर आहे आणि खालून पण तितकंच प्रेशर आहे. आता अशी कॅन्डल मार्केटमध्ये फॉर्म झाली त्याला डोजी म्हणतात. त्यावेळी मार्केटमध्ये बाउन्स येऊ शकतो. ज्या दिशेला याचा हाय ब्रेक होतो त्या दिशेला आपल्याला मोमेंटम होताना दिसते. तसं बघायला गेलं तर आपल्याला इव्हनिंग स्टार, मॉर्निंग स्टार कन्सेप्टमध्ये ही कॅन्डल खूप गरजेची आहे, ती आपल्याला पुढे शिकायला मिळेल. आता मित्रांनो बघूया आपण डोजीचे प्रकार. डोजीच्या प्रकारमध्ये बघा, ड्रॅगन फ्लाय डोजी, ग्रेवस्टोन डोजी, हा इम्पॉर्टंट डोजीचे प्रकार आहेत. आता सेमच आहे, इथं मारुबुजूला कम्पेअर करा. मारुबुजू कॅन्डल इथं पहिला 50% आलं, हॅमर बनला. 50% अबो प्रेशर आलं, काय बनलं, ड्रॅगन फ्लाय डोजी. म्हणजे लहानपणी आपण जे माशा पकडतो शेपटीला हात लावून, ते जे पंख हेलिकॉप्टर सारखे, हेलिकॉप्टर मासे म्हणत होतो, सेम त्यासाठी त्याला ड्रॅगन फ्लाय डोजी असं नाव दिलेलं आहे. सेम तेच काम करतं. आता इथं तुम्हाला मी काय शिकवतोय, प्रेशर ओळखायला शिका. इथं प्रेशर तुम्हाला आता इझी कळत असेल की प्रेशर कुणाचं आहे. इथं प्रेशर कुणाचं आहे, बाहेरचं. आता नेक्स्ट कॅन्डल बघा, इथं प्रेशर कुणाचं आहे, सेलरचं. ह्याला ग्रेवस्टोन डोजी का म्हणतात, तर ग्रेव म्हणजे काय, थडगं. ग्रेव म्हणजे काय, थडगं. आता ग्रेवस्टोन डोजी थडगं आणि थडग्यावर ठेवलेला दगड. आता काय, ख्रिश्चन लोकांच्यात जे पेटी असते त्याला काय म्हणतात, ग्रेव, आणि त्याच्यावरती जे क्रॉस वगैरे ठेवलेला असतो त्याला दगड, म्हणजे ग्रेव स्टोन. आता समजून घ्या ग्रेवस्टोन डोजीचं काम काय आहे. ग्रेवस्टोन डोजी काम करते की सेलरचं प्रेशर दाखवते. सेम कुठली कॅन्डल बघणार तुम्ही, नेहमी डोक्यामध्ये कोणती कॅन्डल ठेवणार, मारुबुजू कॅन्डल. मारुबुजूवर प्रेशर आलं दोन्ही साईडनं,
नॉर्मल प्रेशर कंप्लीट कॅन्डल. मारुबुजूवर बाईंग साईडचा 50% लेवलला प्रेशर आलं तर हॅमर बनणार आहे. मारुबुजूवर 50% वरून सेलरचं प्रेशर आलं तर इन्व्हर्टेड हॅमर बनणार आहे. मारुबुजूवर दोन्ही साईडनं प्रेशर आलं तर डोजी बनणार आहे. मारुबुजूवर 50% पेक्षा जास्त बाहेरचं प्रेशर आलं तर काय बनणार आहे, ड्रॅगन फ्लाय डोजी बनणार आहे. आणि मारुबुजूवर ज्यावेळी 50% पेक्षा जास्त सेलरचं प्रेशर येणार आहे त्यावेळी काय बनणार आहे, ग्रेवस्टोन डोजी बनणार आहे. ह्या सर्व कॅन्डल तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत मित्रांनो. जेणेकरून तुमच्या मार्केटबद्दल असणाऱ्या कन्सेप्ट हळूहळू मला क्लिअर करायचे आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही जितकं जास्त हा व्हिडिओ शेअर कराल तितके आपल्या मराठी बांधवांना, प्रत्येक व्यक्तीला ज्याला मराठी समजतं अशाला शेअर मार्केट आणि त्याच्या कॅन्डलचे प्रकार नक्की समजावेत, हाच माझा उद्देश आहे मित्रांनो. त्यानंतर लास्ट कॅन्डल इथं तुम्ही बघू शकता. लास्ट कॅन्डलचं नाव आहे 4 स्क्वेअर डोजी. आता 4 स्क्वेअर डोजी म्हणजे काय, ना त्याचा हाय बनलाय ना त्याला लो बनलाय. कॅन्डल जिथं ओपन झाले तिथंच क्लोज झाले. ही कॅन्डल तुम्हाला कुठं बघायला मिळेल माहिती आहे का, ज्यावेळी मार्केटमध्ये अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट लागतं तिथं तुम्हाला ही कॅन्डल बघायला मिळेल. असे डॅश डॅश येते. मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये जेवढ्या मार्केटमध्ये सिंगल कॅन्डल्स आहेत त्या सगळ्या मी कव्हर केलेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळ्या कॅन्डल मार्केटमध्ये कुठंच नाहीत. आता बेल्ट होल्ड नावाचा कन्सेप्ट आहे, तो जरासा वेगळा पडतोय. सेमच, फक्त काय होणार आहे, मारुबुजू कॅन्डलला बाहेर साईडचं प्रेशर येणार आहे, सेलरचं प्रेशर येणार आहे आणि ती कॅन्डलचं फॉर्मेशन बदलणार आहे. कारण मित्रांनो, ह्या ज्या 8 कॅन्डल सोडून मार्केटमध्ये कुठलीही वेगळी कॅन्डल होत नाही. आता ह्यांचंच कंबाईन करून 2 कॅन्डल पॅटर्न तयार होतात, त्यानंतर 3 कॅन्डल पॅटर्न्स तयार होतात. अशा पद्धतीने कॅन्डलचे प्रकार बनत असतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.